वॉर्ड नंबर 7 मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा कोळेकर यांचा वाढता प्रतिसाद, यांचे चिन्ह लिफाफा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा कोळेकर यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला असून प्रामाणिक व संघर्षशील नेतृत्वामुळे मतदारांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे। घराघरात भेटी देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर त्यांनी भर दिला आहे। विशेषतः सर्वसामान्य कष्टकरी आणि तरुण वर्गात पप्पूदादा कोळेकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। वंचित घटकांचा आवाज बनण्याची भूमिका आणि लिफाफा हे चिन्ह सहज ओळखू येत असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह वाढला आहे। वॉर्ड क्रमांक 7 मध्ये परिवर्तनाची चाहूल लागली असून पप्पूदादा कोळेकर यांचा प्रचार वेग घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। नमस्कार, मी आकाराम उर्फ पप्पू कोळेकर प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे। तरी या प्रभाग क्रमांक 7 मधील अनेक समस्या आहेत। समतानगर असतील, माणिकनगर असतील, झारीबाग परिसर असेल, मुंबईमधील कैकाडी किल्ले असेल, सांगली वेस असेल आणि खलभाग असेल, अशा अनेक भागातील समस्यासाठी मी या प्रभागातून इलेक्शन लढवत आहे आणि जनतेचा मला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे आणि मला ठाम विश्वास आहे ही इलेक्शन आता माझ्या हातात राहिलेली नसून ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा नक्की आहे एवढा मी विश्वास देतो आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो, माझ्या पाठीशी ठामपणे राहून माझ्या लिफाफा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि एकदा कामं करण्याची संधी द्यावी।